एक गोष्ट मला मुंबईपासून दिल्लीपर्यंत लक्षात आलेली ती म्हणजे ही सर्व जनता भीतीच्या पलीकडे गेलेली आहे. भीतीची बंदूक त्यांच्या कपाळावरती किंवा मस्तकावरती आतापर्यंत या सरकारने जी रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं झुगारून आता ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरले. आणि का उतरणार नाही याचं कारण असं की 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. आणि बघा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नकार घंटाच आहे. रोजगार मिळत आहेत का? नाही. रोजगार मिळत नाही आहे. महागाई कमी होते का? नाही. पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव झालेत का? नाही. पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यातसुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत, पक्ष फोडले जात आहेत. दानपेट्या म्हणजे राम मंदिराची पेटी, दानपेटी फोडली जाते. फोडली म्हणजे लुटली जाते. पेपर फुटत आहेत. म्हणजे या सरकारला कशाचीच काही पडलेलं नाही आहे. म्हणजे सरकार अपयशी आहे किंवा सरकार पूर्णपणे किंवा सरकार लुटारूच्या भूमिकेत आहे? नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरकार म्हणजे शेवटी काय, सरकारी एक यंत्रणा आहे, व्यवस्था आहे. ज्यांना ती व्यवस्था यंत्रणा चालवता येत नाही अशा लोकांच्या हातात हे सरकार आहे. हे देशाचं दुर्दैव आहे आणि त्याच्या विरुद्ध आज जनता पेटलेली आहे.